तर धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस जाहीर करण्याबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली। मात्र यावेळी सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीच सरकारला घरचा आहेर दिला। धानाच्या बोनसवरनं मुनगंटीवारांनी थेट सरकारला इशारा दिला। बैठका लावू, नंतर निर्णय घेऊ अशी उत्तरं काय करायची असा सवाल त्यांनी विचारला। तसंच 2 दिवसात GR काढून घोषणा करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाही आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका। आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची, स्पेसिफिक घोषणा करा। एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू। आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू, परंतु त्याच्यामध्ये बैठक घेऊन या वर्षी हे बोनस देण्यासाठीचा जो काही निर्णय आहे, शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे। त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे ते कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल। आमदारांचा पगार वाढून देतो, धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार, याचा अर्थ काय?